जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात पूजेदरम्यान पती पत्नीचे एकत्रित स्थान महत्त्वाचे मानले जाते. पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला बसावे हा प्रश्न अनेकांना पडतो. शास्त्रानुसार पूजेच्या वेळेस पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला बसणे शुभ मानले जाते ते पाहूयात. हिंदू धर्मात वैवाहिक जीवन खूप पवित्र मानले जाते आणि प्रत्येक शुभ कार्यात पती पत्नी एकत्र असणे हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. पूजा करताना दोघांनीही एकत्र बसणे अनिवार्य मानले जाते. परंतु अनेकदा प्रश्न पडतो की पूजा करताना पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला बसावे. शास्त्र आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार यासाठी एक विशेष नियम आहे, ज्याचे पालन केल्याने पूजेचा पूर्ण लाभ मिळतो. चला जाणून घेऊया. धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार पूजा करताना पत्नीने नेहमी पतीच्या उजव्या बाजूला बसावे. ही स्थिती शुभ मानली जाते आणि त्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. पती पत्नीला कर्म आणि कर्तव्याचे प्रतीक मानली जाते. जेव्हा पती पत्नी एकत्र देवाची पूजा करतात तेव्हा ते त्यांचे धार्मिक कर्तव्य एकत्र करत असल्याचे दर्शवते. उजव्या बाजूला बसलेली पत्नी ही भक्ती आणि एकाग्रता दर्शवते. यज्ञ, हवन, कन्यादान, मुलाचे नामकरण किंवा अन्नप्राशन यासारख्या विशेष धार्मिक विधींमध्ये पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसणे योग्य मानले जाते. यामुळे या विधींचे पूर्ण फळ मिळते. काही मान्यतेनुसार उजवी बाजू ही शक्तीचे स्थान आहे आणि पूजा करताना तुमच्यासोबत शक्ती असणे शुभ मानले जाते. पत्नीला शक्तीचे एक रूप मानले जाते, म्हणून पूजा यशस्वी होण्यासाठी तिचे उजव्या बाजूला असणे महत्त्वाचे आहे. काही विद्वान याचा संबंध भगवान शिवाच्या अर्धनारेश्वर रूपाशी देखील जोडतात, जिथे एकाच शरीरात नर आणि मादीचे रूप असते. पूजा करताना उजव्या बाजूला बसलेली पत्नी ही या एकतेचे आणि पूर्णतेचे प्रतीक मानले जाते. पूजा करताना पती पत्नीने ही चूक करू नये. हिंदू धर्मात पती पत्नींनी पूजेदरम्यान एकत्र बसणे आवश्यक मानले जाते. असे मानले जाते की कोणत्याही पूजेदरम्यान पतीने कधीही पत्नीशिवाय बसू नये. असे मानले जाते की असे केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. परंतु पूजा अर्चासारख्या धार्मिक कार्यात पत्नी पतीच्या उजव्या बाजूला बसते, तर इतर सांसारिक कार्यात ती पतीच्या डाव्या बाजूला बसण्याची परंपरा आहे. शास्त्रांमध्ये पत्नीला वामांगी म्हटले आहे, ज्याचा अर्थ डाव्या बाजूची मालकीण आहे. यामागेही काही विशेष श्रद्धा आहेत. पौराणिक मान्यतेनुसार स्त्रिया भगवान शिवाच्या डाव्या बाजूला निर्माण झाल्या आहेत आणि माता पार्वती देखील भगवान शिवाच्या डाव्या बाजूला बसतात. डाव्या बाजूला प्रेम, करुणा, स्नेह आणि घराशी संबंधित भावनांचे प्रतीक मानले जाते. सिंदूरदान सारख्या कार्यात, जेवण करताना, आशीर्वाद घेताना, झोपताना आणि पायांना स्पर्श करताना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला असणे शुभ मानले जाते. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.